नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अद्भुत भारतमध्ये. कल्पना करा, एक 3 वर्षाचा लहान मुलगा एके दिवशी आपल्या आई वडिलांना म्हणतो, हे माझं खरं घर नाही, माझं नाव टिट्टू नाही, मी दुसऱ्या गावात राहत होतो, माझी पत्नी आहे आणि मला गोळ्या झाडून ठार मारण्यात आलं होतं. सुरुवातीला सगळ्यांनी याकडे एका लहान मुलाच्या कल्पनाशक्तीप्रमाणे पाहिलं, पण जेव्हा त्या मुलाने सांगितलेली नावं, ठिकाणं आणि त्याच्या मृत्यूचे तपशील एकामागून एक प्रत्यक्ष नोंदीशी जुळू लागली, तेव्हा हे प्रकरण फक्त एका कुटुंबापुरतं मर्यादित राहिलं नाही. त्याची चर्चा पत्रकारांमध्ये, संशोधकांमध्ये आणि पुनर्जन्माचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांपर्यंत होऊ लागल्या. काहींनी याला पुनर्जन्माचा पुरावा म्हटलं, तर काहींनी यामागे मानसशास्त्रीय कारण शोधण्याचा प्रयत्न केला. मग खरंच टिट्टू सिंगला त्याच्या मागील जन्माच्या आठवणी होत्या, की हे आजही न उलगडलेलं गूढ रहस्य आहे? तर चला तर मग जाणून घेऊया भारतातील सर्वात चर्चित टिट्टू सिंगच्या रहस्यमय प्रकरणाची खरी कथा. ही घटना घडली उत्तर प्रदेशातील आग्राजवळच्या बद या गावात. सन 1983 मध्ये या गावात टिट्टू सिंग नावाच्या मुलाचा जन्म झाला. सुरुवातीला तो इतर मुलांप्रमाणे सामान्य आयुष्य जगत होता, पण तो अवघा 2.5 ते 3 वर्षाचा असताना त्याच्या बोलण्यात एक विलक्षण बदल दिसू लागला. खेळाच्या वयात तो अशा गोष्टी सांगू लागला ज्या ऐकून त्याच्या आईवडिलांचा गोंधळ उडून गेला. टिट्टू वारंवार म्हणायचा, हे माझं खरं घर नाही, माझं खरं नाव टिट्टू नाही, सुरेश आहे, मी इथला नाही, मी दुसऱ्या गावात राहत होतो, माझं स्वतःचं दुकान होतं, माझं लग्न झालं होतं, माझी पत्नी अजूनही तिथेच राहते आणि सर्वात धक्कादायक विधान म्हणजे काही लोकांनी माझ्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यातच माझा मृत्यू झाला. हे ऐकून घरातील सगळ्यांनाच वाटलं, कदाचित हा एखादा बालसुलभ कल्पनेचा खेळ असेल. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे टिट्टू दरवेळी तेच गाव, तिचं नाव आणि मृत्यूची तीच कथा सांगत होता. त्याच्या बोलण्यात कसलाही गोंधळ नव्हता. जणू तो एखादी कल्पित गोष्ट सांगत नव्हता, तर स्वतःच्या आयुष्यात घडलेली एक खरी घटना आठवत होता. आणि याच क्षणापासून एका छोट्याशा गावातील या विचित्र मुलाची कथा हळूहळू संपूर्ण देशाच्या चर्चेचा विषय बनू लागली. दिवसेंदिवस टिट्टूच्या आठवणी आणखी स्पष्ट होत गेल्या. तो वारंवार एका विशिष्ट गावाचं नाव घ्यायचा. तो ठामपणे म्हणायचा, माझं खरं घर तिथे आहे, माझं स्वतःचं दुकान होतं, त्या दुकानात माझे पैसे आणि हिशेब अजूनही आहे, माझी पत्नी आणि माझी मुलं अजूनही तिथेच राहतात. हे ऐकून त्याच्या कुटुंबाला काहीच समजत नव्हतं, कारण टिट्टू तिथं कधीच गेला नव्हता ना त्याच्या घरातील कोणाचाही त्या ठिकाणाशी काही संबंध होता. पण टिट्टू मात्र वारंवार त्याच नावांचा, त्याच ठिकाणाचा आणि त्याच घटनांचा उल्लेख करत होता. इतकंच नाही, त्याने आपल्या कथित मृत्यूचं वर्णनही केलं. टिट्टूच्या म्हणण्यानुसार तो एका व्यवसायाशी संबंधित वादात अडकला होता. एके दिवशी काही लोकांनी त्याच्यावर जवळून गोळ्या झाडल्या, गोळ्या त्याच्या शरीरात घुसल्या आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला. तो प्रत्येक वेळी जवळजवळ एकाच पद्धतीने सांगायचा. त्याच्या बोलण्यात ना भीती होती ना गोंधळ. जणू तो स्वतः अनुभवलेली घटना पुन्हा आठवत होता. मग समोर आली आणखी एक धक्कादायक गोष्ट. टिट्टूच्या छातीवर जन्मापासूनच 2 स्पष्ट जन्मखुणा होत्या. एक गोळी शरीरात शिरल्यासारखी आणि दुसरी गोळी बाहेर पडल्यासारखी. पुनर्जन्मावर अभ्यास करणाऱ्या काही संशोधकांनी या जन्मखुणांकडे विशेष लक्ष दिले, कारण त्यांच्या मते या खुणा टिट्टूने सांगितलेल्या कथित मृत्यूशी, मृत्यूच्या जखमांशी मिळत्या जुळत्या होत्या. मात्र मुख्य प्रवाहातील विज्ञान आणि या जन्मखुणा पुनर्जन्माचा पुरावा असल्याचं मान्य करत नाहीत. तरीही टिट्टूच्या आठवणी आणि त्या जन्मखुणा या दोन्ही गोष्टींमुळे हे प्रकरण आणखी गूढ बनत गेलं. सुरुवातीला टिट्टूच्या आई वडिलांना या गोष्टीवर अजिबात विश्वास बसला नाही. त्यांना वाटलं ही एखाद्या लहान मुलाची कल्पना असेल किंवा कुठेतरी ऐकलेल्या गोष्टी तो पुन्हा सांगत असेल. पण टिट्टू दिवसेंदिवस तीच माहिती त्याच आत्मविश्वासाने सांगत होता. शेवटी त्याच्या कुटुंबाने या सर्व गोष्टींचा शोध घ्यायला सुरुवात केली. टिट्टूने सांगितलेल्या गावाचं नाव, व्यवसाय आणि काही व्यक्तींची नावं यांच्या आधारे त्याचे आई वडील त्या गावात पोहोचले आणि तिथे त्यांना समजलं, काही वर्षापूर्वी सुरेश वर्मा नावाच्या एका व्यावसायिकाचा गोळ्या झाडून खून झाला होता. हे ऐकताच टिट्टूने सांगितलेल्या अनेक गोष्टी एकामागोमाग एक जुळू लागल्या. सुरेश वर्मा व्यवसाय करत होता, त्याचं कुटुंब होतं आणि त्याचा मृत्यू गोळीबारातच झाला होता. यानंतर टिट्टूला त्या गावात नेण्याचा निर्णय झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गावात पोहोचताच टिट्टूने कोणाच्याही मदतीशिवाय काही रस्ते स्वतः दाखवले. तो एका घरासमोर जाऊन थांबला आणि म्हणाला, हेच माझं घर आहे. त्यानंतर त्याने घरातील काही सदस्यांना नावाने ओळखल्याचा दावा केला. इतकंच नाही,
त्याने घरातील काही वस्तू जागांबद्दलही अशी माहिती सांगितली जी सर्वसामान्यांना माहीत नसते. या घटनेनंतर टिट्टू सिंगचे प्रकरण स्थानिक लोकांमध्येच नाही तर पत्रकार, संशोधक आणि पुनर्जन्मनाचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांपर्यंत पोहोचलं. तज्ज्ञांमध्येही चर्चेचा विषय बनलं. तथापि या कथेतील काही तपशिलांबद्दल वेगवेगळ्या अहवालांमध्ये फरक आढळतो. म्हणूनच या प्रकरणाकडे काही जण पुनर्जन्मनाच्या दाव्याप्रमाणे पाहतात, तर काही जण योगायोग, मानसशास्त्र किंवा स्मरणशक्तीतील गुंतागुंत अशा दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास करतात. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, टिट्टू सिंगचे हे प्रकरण आजही भारतातील सर्वात गूढ आणि सर्वाधिक चर्चिलेल्या पुनर्जन्मांच्या कथांपैकी एक मानलं जातं. टिट्टू सिंगचे हे प्रकरण हळूहळू संपूर्ण भारतात चर्चेचा विषय बनलं. यानंतर या घटनेकडे फक्त सामान्य लोकांनीच नाही तर भारतीय आणि परदेशी संशोधकांनीही गंभीरपणे लक्ष दिलं. काही संशोधकांनी या प्रकरणाचा सखोल अभ्यास केला. त्यांनी टिट्टूची अनेक वेळा मुलाखत घेतली. त्याच्या आई वडिलांशी, कुटुंबाशी आणि कथित मागील कुटुंबाशी संवाद साधला. टिट्टूने सांगितलेली नावं, गावं, व्यवसाय आणि मृत्यूची पद्धत आणि इतर अनेक तपशील उपलब्ध नोंदीशी पडताळून पाहण्यात आले. त्यातील काही माहिती उपलब्ध नोंदीशी जुळत असल्याचं संशोधकांच्या लक्षात आलं. यामुळे हे प्रकरण पुनर्जन्मावरील संशोधनातील सर्वाधिक चर्चिलेल्या घटनांपैकी एक बनलं. पण याचा अर्थ पुनर्जन्म वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाला असा अजिबात होत नाही. मुख्य प्रवाहातील विज्ञान आजही पुनर्जन्माचा कोणताही ठोस पुरावा आणि सर्वमान्य पुरावा असल्याचं मानत नाही. अनेक मानसशास्त्रज्ञांच्या मते अशा घटनांमागे अप्रत्यक्षपणे मिळालेली माहिती, बालस्मृतीची गुंतागुंत, योगायोग किंवा मानवी मेंदूची न समजलेली कार्यपद्धती अशी अनेक संभाव्य कारणं असू शकतात. पुनर्जन्मावर विश्वास ठेवणाऱ्या संशोधकांच्या मते टिट्टू सिंगचं प्रकरण या विषयावर गंभीरपणे विचार करण्यास भाग पाडण्यासारखं आहे. म्हणूनच दशकांनंतरही या घटनेभोवतीचं गूढ पूर्णपणे उलगडलेलं नाही आणि एक प्रश्न आजही कायम आहे, टिट्टू सिंगला खरंच मागील जन्माच्या आठवणी होत्या की यामागे विज्ञानालाही न समजलेलं एखादं रहस्य दडलं आहे. 4 दशकांहून अधिक काळ लोटला, पण टिट्टू सिंगचं प्रकरण आजही भारतातील सर्वात चर्चित आणि गूढ पुनर्जन्माच्या घटनांपैकी एक मानलं जातं. या घटनेवर अनेक लेख लिहिले गेले, माहितीपट तयार झाले आणि संशोधकांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून याचा अभ्यास केला. तरीही या प्रकरणाचं अंतिम उत्तर आजपर्यंत कोणालाही देता आलं नाही. कारण लोकांचा ठाम विश्वास आहे टिट्टू सिंगने सांगितलेल्या पुनर्जन्माचा पुरावा आहेत. तर अनेक वैज्ञानिक आणि मानसशास्त्रज्ञ या घटनेकडे मानवी स्मरणशक्ती, बालमानसशास्त्र, योगायोग किंवा पूर्णपणे किंवा अजून पूर्णपणे न समजलेल्या मानसिक प्रक्रियेच्या दृष्टीने पाहतात. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आजही सुरू आहेत. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, टिट्टू सिंगच्या कथेने जगभरातील लाखो लोकांना एकाच प्रश्नाचा विचार करायला भाग पडला. आपली ओळख फक्त या जन्मापुरतीच मर्यादित आहे का, की मृत्यूनंतरही चेतनेचा किंवा आत्म्याचा काही भाग पुढे प्रवास करत राहतो? या प्रश्नाचं उत्तर आजही कोणाकडेही निश्चित नाही. कदाचित भविष्यातील संशोधन यावर अधिक प्रकाश टाकेल किंवा हे रहस्य काळाच्या पडद्याआड असंच कायम राहील. आणि म्हणूनच टिट्टू सिंगचं प्रकरण आजही रहस्य, विज्ञान आणि शास्त्रज्ञ आणि अध्यात्म यांच्या सीमारेषेवर उभं असलेलं भारतातील सर्वात गाजलेलं प्रकरण मानलं जातं. तर तुमचं मत काय आहे? टिट्टू सिंग खरंच मागील जन्माच्या आठवणी सांगत होता की ही फक्त योगायोग, मानसशास्त्रज्ञ आणि मानवी मेंदूचं अजूनही न उलगडलेलं रहस्य आहे? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. तसंच तुम्हाला भारतातील अशाच रहस्यमय आणि खऱ्या घटना, इतिहासातील गूढ रहस्य आणि विज्ञानालाही विचार करायला लावणाऱ्या कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अद्भुत चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचा पुढचा थरारक व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत धन्यवाद. पुन्हा भेटू एका नव्या, खऱ्या आणि रहस्यमय कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.